जेव्हा आपण महाराष्ट्राचा इतिहास म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गड किल्ले छत्रपती आणि युद्ध येतात। पण आज मी तुम्हाला त्या लोकांची कथा सांगणार आहे ज्यांचं नाव कुठल्याही पुस्तकात नाही। गडांचे अनामिक रक्षक। सह्याद्रींच्या कड्यांमध्ये लढाई फक्त तलवारीने होत नव्हती, तर माहिती पोहोचवणारे, अन्न पुरवणारे, गुप्त मार्ग दाखवणारे सामान्य लोक होते। त्यांनी कधी नाव मागितले नाही, पण त्यांच्याशिवाय इतिहास घडला नसता। कल्पना करा, रात्रीच्या अंधारात, पावसात, कोणताही मोबाईल नाही, फक्त विश्वास आणि स्वराज्याचं स्वप्न। 1942ची विसरलेली गावे। भारत छोडो आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्रात अनेक छोट्या गावांनी ब्रिटिशांविरुद्ध उघड बंड केले। रेल्वे रूळ उकडले गेले, पोस्ट ऑफिस जाळले गेले, ब्रिटिश प्रशासनाला हादरा बसला। पण त्या गावांचं नाव आज आपण विसरलो आहोत। त्या लोकांनी तुरुंग भोगले, मार सहन केला, पण स्वातंत्र्याची ज्योत विझू दिली नाही। कोकणचा समुद्र आणि गुप्त शपथ। कोकणच्या शांत दिसणाऱ्या समुद्राने अनेक गुप्त बैठका पाहिल्या आहेत। रात्रीच्या अंधारात काही तरुणांनी स्वराज्याची शपथ घेतली। त्यांच्याकडे ना पैसा होता ना सत्ता, पण होता जिद्दीचा महासागर। महाराष्ट्र म्हणजे फक्त इतिहासातील मोठी नावं नाहीत, तो त्या माणसांचा आहे ज्यांनी नाव नको पण स्वातंत्र्य हवं असं ठरवलं। जर तुम्हाला अशा अनोळखी कथांबद्दल आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महाराष्ट्र।